नमस्कार. राज्यस्तरीय मूल्य शिक्षण व बालसंस्कार वर्ग हा आपण ऑनलाईन सुरू करत आहोत. तर त्याचा हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे. सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारचं मूल्य शिक्षण वर्ग किंवा बालसंस्कार वर्ग घेण्याची गरज सातत्याने घेण्याची गरज निर्माण का झाली आहे? हा एक मोठा प्रश्न आहे. मग तो ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, पण गरज मात्र निर्माण झालेली आहे. याची आपण थोडक्यात आधी कारणं बघूया. मागच्या अनेक वर्षामध्ये आपल्याकडं वृद्धाश्रम, ओल्ड एज होम यांची संख्या वाढत चाललेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काय की मुला-मुलींना आपलं जे आई-वडिलांप्रती जे खरं कर्तव्य आहे, त्या कर्तव्य पालनाचा विसर पडत चाललेला आहे किंवा अनेक मुला-मुलींकडून आपल्या जन्मदात्या मातापित्यांना बरेचसे त्रास सुद्धा होत आहेत. हे मुख्य कारण आहे. तसंच सध्याची शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण पद्धती ही अजूनही इंग्रजांच्या काळामध्ये जसं शिक्षण पद्धती होती त्याप्रमाणेच आहे. बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. दुसरं म्हणजे काय, की सध्याची आधुनिक कुटुंब पद्धती, की ज्याच्यामध्ये बरेचदा मुलांचे पालक त्यांच्या मुख्य कुटुंबापासून दूर असतात, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर कारणामुळे किंवा शहराच्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळं बरेचदा मुलांमध्ये अनेक चुकीच्या सवयी लागतात किंवा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात किंवा मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार होणं अवघड असतं. तिसरं म्हणजे मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या महत्त्वाच्या वर्षांमध्ये पालकांकडून किंवा कुटुंबियांकडून मिळणारा अपुरा वेळ आणि जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये सुद्धा मुलांचा व्यक्तिमत्व विकास होईल किंवा त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार होतील, अशा प्रकारचा वेळही फारच कमी असतो. त्याच दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः मराठी पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी त्यांचं भविष्य चांगल्या प्रकारचं व्हावं, मुलांचंही आणि पालकांचंही किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं, या उद्देशातून घेऊन येत आहोत राज्यस्तरीय मूल्य शिक्षण आणि बालसंस्कार वर्ग. तर याच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला फायदे होऊ शकतात, या वर्गामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, हे आपण आता जाणून घेणार आहोत. यामध्ये सुविचार, बोधकथा, वेगवेगळ्या संस्कार कथा, तसंच इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुलांना नैतिक मूल्य शिक्षण हे दिलं जाणार आहे. तसंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जास्तीत जास्त विकास होईल, अशा गोष्टी त्यांना तसं त्यांच्या पालकांना सांगितल्या जाणार आहेत. दुसरं म्हणजे काय, की आपल्याकडे आतापर्यंत आपल्या देशामध्ये तसेच जगभरामध्ये अनेक थोर आणि महान लोक होऊन गेलेले आहेत. तर अशा व्यक्तींची ओळख, त्यांच्या जीवनचरित्राची ओळख, त्याचा अभ्यास, या गोष्टी आपण या वर्गामध्ये घेणार आहोत, की ज्याच्यामुळं मुलांचं व्यक्तिमत्व ही चांगलं व्हायला मदत होणार आहे. तिसरं म्हणजे काय, की चांगल्या, प्रभावी आणि संपूर्ण जीवनासाठीच अत्यंत उपयुक्त सवयींबाबत मार्गदर्शन होणार आहे. आणि आपण बघतो, की जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जे लोक यशस्वी होतात, तर त्यांच्या अंगी असलेल्या चांगल्या सवयीमुळं किंवा योग्य त्या सवयींमुळं, त्याच्यामुळं सवयी खूप महत्त्वाच्या असतात. तसंच मुलांचं मोबाईलचं व्यसन, आजकाल ही समस्या खूप वाढलेली आहे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा इतर अनेक कारणामुळं मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. त्या अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात, की मुलं खूप अग्रेसिव्ह आहेत, रागीट बनत आहेत किंवा अनेक मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना योग्य व प्रभावी मार्गदर्शन मिळणार आहे.
त्याचबरोबर वैयक्तिक आरोग्य मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध असणार आहे. आता बऱ्याचदा काय होतं की पालक त्यांच्या परीने मुलांसाठी अनेक गोष्टी करत असतात, परंतु अशा अनेक गोष्टी असतात की कळत नकळतपणे त्यामध्ये चुकीच्या होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून मुलांचं आरोग्य नेहमी चांगलं राहिलं पाहिजे. आणि आणि मुलांना अशा काही सवयी लागल्या पाहिजेत की त्याच्या माध्यमातून त्यांचं आरोग्यही चांगलं राहणार आहे आणि त्यांना संपूर्ण आयुष्यभर त्याचा फायदाही होणार आहे. अशा गोष्टी माहीत पडणार आहेत किंवा तसं आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे करिअर निवड मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सध्याचं बदललेलं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी पुढे 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 जशी जात आहे, तसं बदल होणं किंवा काळानुसार बदलणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतो की पूर्वी जे काम 25 लोक करायचे, ते काम अगदी सध्याच्या काळामध्ये 2 ते 3 लोकांच्या माध्यमातून होत आहे. कारण टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. भविष्यामध्येही बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. जरी काही नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्या, तरी सुद्धा किंवा करिअरसाठी जरी बरेचसे ऑप्शन असले, तरी सुद्धा करिअर निवड योग्यपणे होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा. त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तर हा जो काही ऑनलाईन वर्ग आहे, तो साधारणतः दर गुरुवार ते रविवार असा असणार आहे, प्रत्येकी 30 मिनिटं. प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः 15-16 दिवस होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवसाचं रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पालक, प्रत्येक क्लास, प्रत्येक आपला वर्ग जो काही होणार आहेत, आठवड्यातले जे काही 4 वर्ग होणार आहेत, ते अटेंड करू शकतात, बघू शकतात किंवा परत परत सुद्धा बघू शकतात. आणि जे काही आपले दर आठवड्यामध्ये 4 वर्ग होणार आहेत, त्यातला आठवड्यातून एकदा फक्त पालकांसाठी विशेष सत्र आपण घेणार आहोत. याचं कारण म्हणजे काय असतं की मुलांच्या प्रगतीमध्ये, व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा त्यांच्यावरती चांगले संस्कार होण्यासाठी पालकांची जी काही भूमिका आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांची भूमिका. पालक जेवढे काही मुलांवरती चांगले संस्कार करू शकतात, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी मदत करू शकतात किंवा इतर काही मुलांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये तसंच पुढं करिअरमध्ये मदत करू शकतात, तेवढं दुसरं कोणी करू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून पालकांना आधी योग्य ते ज्ञान असणं गरजेचं आहे किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे, या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदा होणार आहे. या वर्गामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं? तर 0 ते 21 वयोगटातील मुले व त्यांचे पालक. याचं कारण म्हणजे काय की अगदी गर्भामध्ये एखादं मुलं असतात. गर्भामध्ये असलेल्या मुलांवरती सुद्धा संस्कार होऊ शकतात, हे आपल्याला माहिती आहे. गर्भसंस्कार हे आपण ऐकतो. आजकाल गर्भसंस्कार हा शब्द सारखा सारखा आपल्याला ऐकायला मिळतो. तर त्याच्या माध्यमातून 0 ते 21 वयोगटातील मुले व त्यांचे पालक सहभागी होऊ शकतात. आणि या मूल्य शिक्षण आणि हा जो बालसंस्कार वर्ग आपण सुरू करत आहोत, राज्यस्तरीय, हा ऑनलाईन माध्यमातून होणारा वर्ग गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि तो सातत्याने सुरू राहणार आहे. आणि हा जो ऑनलाईन वर्ग आहे, मूल्य शिक्षण आणि बालसंस्कार वर्ग, तर त्याची संपूर्ण वर्षाकरता फी असणार आहे फक्त ₹999. ही म्हणजे कमीत कमी फी आहे. आणि एवढ्या रकमेमध्ये किंवा एवढ्या फी मध्ये आपल्या मुलांना, तसंच आपल्याला किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाला ज्या काही गोष्टी माहीत पडणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जे काही आपल्याला गोष्टी माहीत पडतील आणि त्याचे आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना, मुलांना फक्त तात्पुरते नाही, तर आयुष्यभर फायदे होत राहणार आहेत. अशा गोष्टी माहीत पडणार आहेत. तर हा जो मूल्य शिक्षण आणि बालसंस्कार वर्ग आपण जो सुरू करत आहोत, तर त्यासाठी त्याच्या अधिक माहिती, या वर्गाच्या अधिक माहितीसाठी, तसंच या वर्गासाठी आपल्या पाल्याची नावनोंदणी करण्यासाठी आपण आम्हाला आमचे जे काही मोबाईल नंबर आहेत, आमचे जे काही मोबाईल नंबर आहेत, त्याच्यावरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
पुढच्या स्क्रीनवरती आमचा मोबाईल नंबर आपल्याला मिळणार आहे. हा जो काय आमचा मोबाईल नंबर आहे स्क्रीनवरती जो आपल्याला दिसत असेल त्याच्यावरतीही आपण संपर्क करू शकता, किंवा ज्या लोकांना आमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येतो तर त्या मेसेजमध्ये शेवटी आमचा नंबर असतो. पण जर हा व्हिडिओ कोणी युट्यूबवरती बघत असेल तर त्यांनी आमचा जो काय स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती आम्हाला संपर्क करायचा आहे. आणि आपण या ऑनलाईन वर्गाविषयी, मूल्य शिक्षण आणि बालसंस्कार वर्गाविषयी आपल्याला जर अजून काही माहिती पाहिजे असेल ते आपण माहिती घेऊ शकता. आणि मग त्यानंतर आपण या प्रवेश निश्चित करू शकता. तर आपण आम्हाला लवकरात लवकर संपर्क करून अधिक माहिती घेऊन या ऑनलाईन मूल्य शिक्षण आणि बालसंस्कार वर्गासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, किंवा आपल्या परिचयामध्ये जे लोक असतील तर त्यांना सुद्धा आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद.